खडकलाट येथील ग्रामदैवत मर्दगैबीपीर देवाच्या उर्सानिमित्त भव्य कुस्तींचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित भव्य कुस्तीचे जंगी मैदान पैलवान नंदू अबदार यांनी गाजवले। यावेळी कुस्ती पाहण्यासाठी हजारो शौकीनांनी गर्दी केली होती। खडकलाट येथील ग्रामदैवत मर्दगैबीपीर देवाच्या उर्सानिमित्त आयोजित भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान पैलवान नंदू अबदाराने गाजवले। सन 2010 मध्ये झालेल्या पराजयाचा वचपा काढून महाराष्ट्र केसरी पैलवान समाधान घोडके याला आसमान दाखवले। यावेळी शेकडो पैलवानांनी आपले कौशल्य दाखवले। कैलासवासी सदाशिव अण्णा कमते कुस्ती मैदानात हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत कुस्ती कमिटी व मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली। पैलवान नंदू अबदार व महाराष्ट्र केसरी पैलवान समाधान घोडके यांच्या सन 2010 नंतर प्रथमच कुस्ती लावण्यात आली। पंच म्हणून महापौर केसरी अमृत भोसले यांनी काम पाहिले। अत्यंत चुरशीच्या व झटापटीच्या लढतीत 22व्या मिनिटाला घिसाडावावर समाधान घोडकेला नंदू अबदाराने चितपट केले। अत्यंत जबरदस्त झालेल्या या कुस्तीत दोन्हीही पैलवान बरोबरीने कुस्ती करीत होते। समाधान घोडके याने सुरुवातीपासूनच कब्जा घेण्याचा अतोनात प्रयत्न केला, पण नंदू अबदार ही तोडीस तोड दिल्याने समाधान घोडकेचे प्रत्येक डाव उधळून लावण्यात यश मिळवले। शेवटी पैलवान अबदारने पैलवान घोडकेला आसमान दाखवले। यावेळी मैदानात एकच जल्लोष करण्यात आला। पैलवान अबदार याला मानधन व मौजे सांगावचे विलास पाटील यांच्याकडून चांदीची मोठी गदा, फेटा व ढाल बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला। दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती प्रकाश आवाडे तालीम इचलकरंजीचा पैलवान बाळू पुजारी व मोतीबाग तालीमचा पैलवान विठ्ठल कारंडे यांच्यात झाला। विठ्ठल कारंडे याने प्रचंड धिप्पाड व वजनाने 102 किलो असणाऱ्या बाळू पुजारीला अत्यंत चालाकीने ढाक डावावर आसमान दाखविले। तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती विक्रम शेडे व कुमार पाटील यांच्यात लावण्यात आली। अत्यंत जबरदस्त व डोळ्यांची पारणे फेडणारी कुस्ती ही ठरली। विक्रम शेटे याने जलद व चालाखीने कुमार पाटीलवर ताबा मिळवून घिसाडावावर आसमान दाखविले। चौथ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान बाळू अपराज व पैलवान ओमकार भातमारे यांच्यात झाली। ही कुस्ती भातमारे यांनी जिंकली। 5व्या क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान अक्षय केचे पवार तालीम याला इचलकरंजीच्या अभिजित कणिरे यांनी चितपट केले। 6व्या क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान भीमा मोडे याला इचलकरंजीच्या गणेश गदादे याने हरवले। 7व्या क्रमांकाची कुस्ती तुषार माळी इचलकरंजी याला पैलवान सुरेश रुपणनवर याने हरवले। 8व्या क्रमांकाची कुस्ती महिला कुस्ती होती। पैलवान हर्षदा मगदूम पैलवान वैष्णवी कुशाप्पा पट्टणकडोली यांच्यात झाली। दोघीही जबरदस्त व चपळ होत्या। 15 मिनिटाच्या कुस्तीनंतर दोघींना बरोबरीत सोडविले। याशिवाय हर्षद दानोळी याने अजय बरवडे, बापू घोडके याने संतोष सुद्रिक, सुनील चिंचणी याने मारुती तोरणाळे, ओमकार कुर्ळे याने बसू मसरगुप्पी याला, शिवानंद शिरगाव याने दत्ता शिंदे याला, संभाजी कारंजी याने मायाप्पा अथनी याला, विश्वनाथ शिरगाव याने सुरेश केंपोड्याला, ऋषिकेश काळे याने सुनील अथनी याला, उमेश जाधव याने श्रीकांत हडे यांच्यावर ताबा मिळवला। अन्य शेकडो कुस्त्याही लावण्यात आल्या। ग्रामपंचायत अध्यक्ष राजू हेग्गन्ना, हाल शुगर संचालक विश्वनाथ कमते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबसव स्वामीजींच्या हस्ते हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन, मैदानाचे पूजन करून कुस्ती प्रारंभ करण्यात आली। फौजदार बसगौडा पाटील, तंबाखू व्यापारी रियाज पठाण, मल्लिकार्जुन कोळी, शिवानंद स्वामी, सचिन सरदार, उमेश घाटगे, मधुकर वराळे, कांतीलाल राठोड यांच्यासह देणगीदारांच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या। यावेळी कुस्ती कमिटीचे पप्पू करोशे, मनोहर यादव, अण्णाप्पा खोत, माळाप्पा अनुरे, महादेव हेग्गन्ना, आप्पा मगदूम, जिन्नाप्पा मुन्नोळे, महारुद्र बडके, राघू गावडे, रामू हेग्गन्ना, सदाशिव माळी, गणपा माळी, बाबासाहेब माळी, बंडा सरदार, मुरलीधर कुलकर्णी, बाळू वर्गे यांच्यासह मान्यवरांनी बक्षीस वितरण केले। यावेळी हजारो कुस्ती शौकीनांनी मैदान भरले होते।